दरम्यान त्यावेळेला 2006 साली काय घडलं होतं आपण पाहूया. जुलै 2006 7 लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाले. बॉम्बस्फोटामध्ये 189 जणांचा मृत्यू झाला तर 827 हून अधिक जखमी झाले. बॉम्ब असलेले प्रेशर कुकर्स हे लोकल ट्रेनमध्ये ठेवून हा स्फोट करण्यात आला. खार रोड सांताक्रूज मधल्या स्फोटामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला तर बांद्रा खार रोडच्या स्फोटात 22 जण ठार झाले. जोगेश्वरीच्या स्फोटामध्ये 28 तर माहीम जंक्शनला जो स्फोट झाला त्यामध्ये 43 जणांचा मृत्यू झाला. मीरा रोड भाईंदर मधल्या स्फोटामध्ये 31 जण दगावले. माटुंगा रोड माहीम दरम्यानच्या स्फोटामध्ये 28 जणांना मृत्यूनं गाठलं. इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी या संपूर्ण स्फोटाची जबाबदारी घेतली. मकोका न्यायालयानं सप्टेंबर 2015ला 12 जणांना दोषी ठरवलं. यातल्या 5 आरोपींना फाशी झाली तर 7 आरोपींना जन्मठेप सुनावण्यात आली. फैजल शेख, आसिफ खान, कमाल अन्सारी, एहतशाम सिद्दीकी आणि नाविद खान यांना फाशी झाली. मकोका न्यायालयानं सुनावलेल्या फाशीच्या मंजुरीसाठी सरकारनं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.